हॅलो नमस्कार मंडळी। हे बघा आता ना उद्या आम्ही कुठेतरी जाणार आहे फिरण्यासाठी। तर मग आमचं चालू आहे कुठली साडी नेसू काय करू असं। तर चेतन पण विचारतोय कुठली साडी नेसणार आहेस काय करणार आहेस। तर मग हे बघा आईचं आणि माझं इकडे साड्या बघणं चालू आहे। तर बघू आता सिलेक्ट करते तर तुम्हाला कळेलच नक्की आम्ही उद्या कुठे जाणार आहोत। तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा। गुड मॉर्निंग सगळ्यांना। पहाटेचे वाजलेत आता 5 मंडळी आणि हे बघा मी निघालोय जायलाच। चेतन बघा माझ्या पुढे चालतोय आणि आई पण अजून आली नाहीये खाली, येते ती सुद्धा जस्ट। तर माझा स्कार्फ कुठे पडला काही मलाच कळत नाहीये। ठीक आहे बघते आता कुठे पडलं ते। चला आताच निघालोय आम्ही। आणि हे बघा पुढे आमच्या सोसायटीमधलं राधाकृष्णाचं मंदिर खूप छान आहे, कधीतरी दाखवेन मी तुम्हाला नक्कीच। माझ्या आईच्या इथलं आहे हे पनवेलमधलं। तर आम्ही आता इकडे आलोय हे बघा। चला मंडळी आता निघालो आहोत आम्ही। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, रामकृष्ण हरी। थंडी सुद्धा खूप होती मंडळी, कारण की इकडचं वातावरणच असं आहे की खूप थंड असतं। आणि आता हे 2-3 महिने तर प्रचंड थंडी असते या साईडला, पनवेल साईडला। तर मग सकाळचं थोडं निघायचं म्हणजे डिफिकल्टच असतं, पण आता आम्हाला लांबचा प्रवास करायचा होता म्हणून मग आम्ही लवकरच निघालोय। एक दिवस ॲडजस्ट करायलाच पाहिजे ना। तर चला आपण भेटू नक्कीच पुढे। हे बघा मंडळी फायनली आम्ही आळंदीला पोचलो आहोत। जवळजवळ 3-3.5 तासाचा प्रवास करून आत्ता काहीतरी मला असं वाटतं 8-8:30 वाजले आहेत। आणि इकडे बघा सकाळची गर्दी पण आहे। या पुलावरती जातोय तिथून। आता इथून पुढे गेल्यानंतरच राईट साईडला माऊलींची समाधी आहे, तिथे आम्हाला दर्शन घ्यायचं आहे। खूप मला डोळे भरून बघायचं आहे हे सगळं, कारण की खूप मजा म्हणतात ना की ह्या सगळ्या गोष्टी हृदयाच्या जवळच्या आहेत आणि वाटतात सुद्धा। तर हे बघा चेतन आणि मी चाललो आहोत। आई पण आहे आमच्यासोबत, पण आई जरा मागे आहे वाटतं। हो आणि चेतन मला विचारतोय तुला कसं वाटतंय आता, इच्छा पूर्ण झाली आहे का। तर म्हटलं हो खूप मला मस्त वाटतंय आणि खूप आनंद पण झालाय मला, मी पोचले म्हणून लवकर। आणि इकडे बघा हीच ती इंद्रायणी नदी आणि ह्याच इंद्रायणी नदीमध्ये माऊलींच्या आईवडिलांनी देहांत म्हणतात ना प्रायचित्त घेतलं होतं। हे बघा इकडे असा तो परिसर। आणि इकडे आम्ही पाय वगैरे धुतले नदीमध्ये आणि नंतर मग दर्शनासाठी पुढे गेलो। व्हिडिओ एडिट करताना सुद्धा डोळे भरून येतात। कसं पाणी आहे पूर्ण नाही का फक्त असंच करतो। आता हे बघा मंडळी दर्शनासाठी आम्ही चाललो आहोत आता मंदिराच्या दिशेने, जिकडे समाधी आहे माऊलींची। तर हे बघा असा परिसर आहे, छान आणि प्रसन्न वाटलं गेलो तेव्हा। हे बघा इथूनच आतमध्ये गेलो आम्ही। पुढे पुढे असं चालत गेल्यानंतर मग प्रवेशद्वार आणि दोन्ही साईडला मस्त अशी दुकानं सुद्धा आहेत। जर तुम्हाला प्रसाद काही वस्तू किंवा ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ खूप सारी पुस्तकं पण तुम्ही घेऊ शकता। आणि इकडून हे बघा आता आम्ही चाललो आहोत त्याच दिशेला। पहिलं आम्हाला दर्शन घ्यायचं होतं म्हणून आम्ही दर्शन घेतलं सकाळी लवकर, कारण पहाटे थोडं लवकर गेलं की गर्दी कमी असते आणि थोडा उशीर झाला की मग खूप लाईन असते। मंडळी बघा किती गर्दी आहे ते। आम्ही आता दर्शनासाठी माऊलींच्या समाधीसाठी उभे आहोत। खूप गर्दी आहे इकडे। इकडे बघा मंडळी किती गर्दी आहे बघा, लाईन मध्ये किती थांबलेत। अशा 3 लाईन होत्या, त्या पण दुसरीकडून, पण आम्ही जिथे होतो तिथे ही लाईन होती। तरी पण आमचं दर्शन झालेलं आहे। जवळजवळ तासाभरात आम्हाला दर्शन मिळाले। खूप छान दर्शन झालं आमचं, समाधान वाटलंय मनाला आणि खूप आनंद पण जास्त झाला मला खरंच।
हे बघा मंडळी, खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही दर्शन घेऊनच बाहेर आलेलो आहोत. आणि इकडे आता हे बघा सिद्धेश्वराचं मंदिर पण तुम्हाला दिसेल आणि आता तिथे आम्ही दर्शन घ्यायला चाललेलो आहोत. हे बघा मंडळी, सिद्धेश्वराच्या बाहेरच हे झाड आहे. तर मी त्या झाडाला फेऱ्या वगैरे पण मारल्या आणि माऊलींच्या हे बघा ह्याच सिद्धेश्वराच्या मंदिरात रोज यायच्या, या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आणि असं साकडं देवाकडे मागत होत्या की माझे पती जे काशीला गेले आहेत ते परत येऊ देत. आणि त्यांचा एकच अट्टहास असायचा आणि तेव्हा त्यांनी प्रसन्न करून घेतलं होतं त्यावेळेला आणि त्यांचे पती परत आले होते. इकडे बघा चेतन प्रसाद वगैरे घेत होता आणि हे बघा हेच ते झाड आहे. असा सुंदर परिसर आणि आई काहीतरी सांगत होती मला. आणि हे बघा मंडळी, लागूनच तिथे असं पुस्तकांचं पण दुकान आहे. कुठलीही पुस्तकं तुम्हाला देवाची पाहिजे असतील तर मिळू शकतात. माझ्याकडे प्रती होत्या पण त्या कसं पूर्ण विश्लेषणवाल्या करून मला पाहिजे होत्या, तर मग मी तशावाल्या घेतलेत म्हणजे अर्थासहित. तर हे बघा एक ज्ञानेश्वरी गाथा आणि छान असा एक हरिपाठ पण घेतला, कारण की जो मी रोज म्हणते संध्याकाळचा. तर मग मंडळी मस्त छान असं दर्शन वगैरे झालं आणि इकडे बघा आम्ही थोडंसं नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो आणि नाश्ता करून आता मी पुढच्या प्रवासाला निघालो आहे. हे बघा असं कारण. आणि हे बघा मंडळी, फायनली आता आम्ही चिंतामणी मंदिरात पोचलो आहोत गणपतीच्या. इकडे बघा थेऊरचा चिंतामणी काहीच अंतरावर आहे आळंदीपासून पुढे गेल्यानंतर त्याच रोडला. तर मग म्हटलं दर्शन घेऊन जाऊया आता जाता जाता, कारण की मंगळवार सुद्धा होता. तर मग छान असं दर्शन घेतलं आणि बघा सगळे कशी मार्केट वगैरे किती सुंदर आहे. इकडे सुद्धा काही घ्यायचं असेल तर खूप छान मिळतं इकडे सुद्धा. आणि खूप गर्दी होती कारण मंगळवार असल्या कारणामुळे लाईन पण खूप होती. आम्ही जवळजवळ मंडळी 1.5 ते 2 तास आमचे लाईनमध्येच गेले होते आणि त्यानंतर आम्हाला फायनली दर्शन मिळालं होतं इकडे सुद्धा. सगळेच म्हणत होते गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हे बघा मंडळी, आता देवदर्शन करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि हा व्हिडिओ मी आता इकडेच एंड करणार आहे, कारण की अजून व्हिडिओ जर ॲड केला तर खूप मोठा होईल. म्हणून मग आता मी हा व्हिडिओ इकडेच एंड करते. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका जर कोणी नवीन असेल तर. चलो मंडळी, टिल देन बाय, टेक केअर, सी यू.